नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी चविष्ट शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत। ही भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षाही चविष्ट होते आणि बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की भाजीला काय बनवायचं, तेव्हा तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता किंवा शेव घरात नसते तेव्हाही कधी आणायची आणि भाजी कधी करायची याचाही प्रश्न पडतो। तर आता तुम्ही ही भाजी घरच्या घरी करू शकता। बाजारातून शेव न आणता आपल्याला घरच्या घरी शेवभाजी कशी करायची ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन आपल्याला बाउलमध्ये टाकून घ्यायचं। यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे। अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आणि याच चमच्याने अर्धा चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे आणि चिमूटभर कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती टाकायची आहे। तर अशी मस्त हातावर चोळून टाकायची। 1 चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे। तर मी इथं ओवा घेतलेला आहे। तर हे सर्व मी मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने घेतलेले आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं। तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे। तर गोळा घट्ट मळायचा। तर बघू शकता इथं मी गोळा असा मळून घेतलेला आहे। तर हा आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। हा छान मुरल्या जातो। तर थोडं तेल लावून घ्यायचं आणि याला तेल असं मस्त चोळून घ्यायचं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची। इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून टाकलेले आहे। 2 चम्मच धने टाकायचे आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अगदीच बारीक वाटायचं, जास्त जाड ठेवायचं नाही, नाहीतर भाजीमध्ये ते जाडसर लागू शकतं। तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच भांड्यामध्ये इथं मी 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे पण आपल्याला मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही ही कांदा लसूणची पेस्ट आपली तयार झालेली आहे। मगाशी आपण जो गोळा मळून घेतलेला होता तर तो घ्यायचा आणि हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला हे चिटकणार नाही। यामधला अगदी थोडा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा हातावर चोळून याची शेव बनवून घ्यायची। तर बघा ही अशी पटकन शेव तयार होते। तर तुम्हाला जाड पातळ जशी शेव करायची तशी तुम्ही करू शकता। तर बघा इथे अशा पद्धतीने पूर्ण आपण शेव करून घेणार आहोत। तर हे लवकर अशी ही शेव तयार होते। तर बघा अशा पद्धतीने ही शेव हातावर करून घ्यायची आहे। तुम्हाला अशी हातावर शेव जमत नसेल तर तुम्ही साच्यामध्ये टाकून पण करू शकता, पण ही अशी हातावर आपल्याला जशी पाहिजे तशी करता येते आणि करायला पण खूप सोपी आहे। तर अशी पटपट ही शेव तयार होते। तर बाजारातून न आणता अशा पद्धतीने आपली शेव मस्त घरच्या घरी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने मी शेव तयार करून घेतलेली आहे। तर आपण भाजी फोडणी तयार करून घेऊया। तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 माप आपल्याला तेल टाकून घ्यायचं। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडं जिरं टाकायचं आहे आणि आपण कांदा लसूणचं वाटण केलं होतं तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं हे वाटण मस्त लालसर भाजून झालेलं आहे। तर यामध्येच आपण हे खोबऱ्याचं वाटण पण टाकून देणार आहोत। हे पण आपल्याला यामध्ये टाकून मस्त परतवून घ्यायचं आहे। इथे मी गॅस कमी केलेला आहे, नाहीतर हे वाटण आपलं जळू शकतं। तर बघा हे वाटण थोडं लालसर झालेलं आहे। यामध्ये आपल्याला काही आणखी मसाले टाकायचे आहेत। तर इथं मी 1 चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि इथं मी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा, ती टाकायची आहे। इथं मी पाकिटचा रेडीमेड मिळतो तो कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तर हे आपल्याला या छोट्या चमच्याने 2 चमचे टाकायचा, म्हणजे आपल्या पोह्या खायच्या चमच्याने 1 चमचा होतो आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो, फक्त गरम मसाला असला तर तो टाकायचा आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये टाकून मस्त भाजून घ्यायचे आहे। भाजताना गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे हे मसाला पूर्ण जळत नाही। पूर्ण मसाला भाजल्यावर त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच दुधावरची मलाई टाकायची आहे। तर ही फ्रेश मलाई आहे ती टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। ही मलाई टाकल्यामुळं
हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते त्याप्रमाणे याची टेस्ट लागते। तर खूप छान होते ही भाजी। आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजवून घेतला की याला तेल छान सुटतं आणि छान अशी तर्री येते। तर बघू शकता आपण अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे। खोबऱ्यामुळे याला आणखीन तेल सुटू शकतं, त्यामुळे तेल थोडं कमी वापरायचं म्हणजे जास्त भाजी तेलकट होत नाही। तर बघू शकता हे आपण मस्त हे पाणी टाकून शिजवून घेऊया। तर 2 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर बघू शकता आपला हा मसाला मस्त शिजलेला आहे आणि तेल पण मस्त वर आलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। तर हा मसाला मस्त तयार झाला। यामध्ये आणखी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी इथं साधारण 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर घट्ट पातळ जशी हवी तुम्हाला त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, कारण सेव यामध्ये टाकली की आणखीन याचा रस्सा घट्ट होऊ शकतो, त्यामुळे थोडं पाणी जास्त वापरायचं। तर इथे मी मस्त असं पाणी टाकून घेतलेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। हा आपला रस्सा मस्त तयार झाला। तर याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे। तर बघा इथे मस्त याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यावर यामध्ये आपल्याला सेव टाकून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये ही सेव टाकून घेऊयात। सेव तुम्हाला अशी टाकायची नसेल तर तुम्ही थोडी तळून पण टाकू शकता। मसाला भाजण्यासाठी आपण जेव्हा कढईमध्ये तेल टाकतो त्यावेळेसच ही सेव थोडी तळून घ्यायची आणि नंतर त्याच तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सेव तळून पण यामध्ये टाकू शकता। तर मी इथे अशीच ही सेव टाकून घेतलेली आहे। ही पण खायला खूप मस्त लागते। तर आता हे आपल्याला 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटं झालेली आहे आणि आपली सेव पण मस्त शिजलेली आहे। तर बघू शकता सर्व सेव अशी वर आलेली आहे, म्हणजे ही आपली सेव मस्त शिजलेली आहे। तर इथे आपली सेव झाली का नाही ते दाबून बघूया। तर मस्त आपली ही शेव नरम झालेली आहे आणि छान शिजलेली आहे। तर बघू शकता आपली ही भाजी खूप छान आणि चविष्ट अशी तयार झालेली आहे। हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षाही तुम्ही ही अशी भाजी घरच्या घरी चविष्ट करून खाऊ शकता। आणि या भाजीला आपण कोणत्याही प्रकारचा मसाला भाजला नाही, त्यामुळे ही भाजी लवकर झटपट तयार होते। तर अशी ही कच्च्या मसाल्यातली शेवभाजी खायला अगदी चविष्ट लागते। तर तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। तर अशी ही शेवभाजी आपली मस्त चटपटीत आणि तर्रीदार, झणझणीत अशी मस्त तयार झालेली आहे। याच पद्धतीची शेवभाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।